चांगले संस्कार आणि चांगले विचार आपल्या बरोबर ठेवा. नेहमी आनंदी व्हाल. पोटच्या पोरानं जेव्हा म्हाताऱ्याला आश्रमाची वाट दाखवली, तेव्हा हातातल्या काठीने प्रश्न केला, बाबा, कंबर कोणासाठी वाकवली? संसार हा मातीतल्या घरात असू द्या किंवा सिमेंटच्या घरात असू द्या, तो फक्त सुखी आणि समाधानी असला पाहिजे. सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका, वेळ वाया जाईल. ही दुनिया मतलबी झाली आहे. त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा, चांगली वेळ येईल. गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा, कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देतात. मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही, कारण तिथे जे पेरलं जातं ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर द्वेष असो. संकट काळात पाठीवर ठेवलेला हात आनंदाच्या क्षणी वाजवल्या गेलेल्या टाळ्यापेक्षा अधिक मौल्यवान असतो. कात्रीची धार गेली तर कापड एक वेळ कापले जात नाही, पण खात्रीची धार गेली की नातं मात्र हमखास कापलं जातं. बोलणाऱ्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल, मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल. नातं हे वेळ पाहून पळ काढणारं नसावं, तर ते मनाचा तळ गाठणारं असावं. आलेल्या प्रसंगी झळ सोसून मनाला बळ देणारं असावं. चौकटीत राहून खोटं कौतुक ऐकायची सवय झाली की चौकटी बाहेरचे सत्य ऐकायची कुवत माणसात राहत नाही. आयुष्यात काही वेळा रस्ते चुकण्याची पण गरज असते, कारण या चुकलेल्या वाटाच नेहमी नवीन रस्ते शोधण्याचं बळ देत असतात. जीवनातील आनंद शोधूनही सापडत नसेल तर आपल्या वागण्यातून तो निर्माण करावा लागतो. प्रकाशमान करणाऱ्या सूर्याची कायम ओढ असायला हवी, मग अंधारात पण सूर्यफुलासारखं उंच आणि टवटवीत राहता येतं. एक नेहमी लक्षात ठेवा, नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नसते, मेहनत करूनच उघडावे लागते. ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो. कपडे फाटके असले तरी चालतील, पण आपण आपल्या भावना आणि सर्वस्व गहाण ठेवतो ते हृदय कधीच फाटकं नसावं. पैशापेक्षा चरित्र, कपड्यापेक्षा आरोग्य, विचारापेक्षा आचार आणि शब्दापेक्षा कृती महत्वाची असते. सुरुवात आणि शेवट या गोष्टी नाममात्र असतात, खरी परीक्षा तर सातत्यामध्ये असते. मनुष्य निवास बदलतो, वस्त्र बदलतो, राहणीमान बदलतो, तरीही दुःखीच राहतो, कारण तो स्वतःला बदलत नाही. पेरणी कधी, कुठे आणि कशी करायची हे पेरणाऱ्याला समजलं की पेरणी वाया जात नाही. मग ती पेरणी धान्याची असो, शब्दाची असो अथवा संस्काराची. माणसाने वेळेसोबत चालावे, काळाप्रमाणे बदलावे, परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्या सोबत ठेवावे. प्रत्येक झाडाने फळ द्यायला हवं हे गरजेचं नाही. एखाद्या झाडाची सावली सुद्धा खूप आधार देऊन जाते. शेतीमध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकतो. त्याचप्रमाणे आपण डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपली जागा बनवतात. यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना काही गोष्टी सोडायच्या असतात. भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्यकाळाची काळजी सोडली की वर्तमानातला सुंदर आनंद हा कस्तुरीपेक्षा मौल्यवान असतो. स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं कधीही चांगलं. कंदील जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला तरी अंधारात त्याचं महत्व सूर्या इतकंच असतं. त्यामुळे स्वतःला कधीच कमी समजू नका. माणसाचा संग्रह करणे इतकेही सोपे नसते जितकं पुस्तकांचा संग्रह करणे, कारण पुस्तकाचा संग्रह करण्यासाठी पैशाची गुंतवणूक करावी लागते, तर माणसाचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर असावी लागते. चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर जगात कोणीही तुमचा पराभव करू शकत नाही.
दोन गोष्टी कधी संपू देऊ नका. मनाचं बालपण आणि अंतःकरणातील देवपण. हे संपलं की माणूस संपला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.